आमचं आज बैठक झाली। खरं तर नाशिक जिल्हा मराठा समन्वय समितीची गेल्या 4 दिवसापूर्वी मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की नाशिक हा मुंबईच्या अगदी जवळ असलेला जिल्हा आहे, त्यामुळे ह्या नाशिकमधनं जास्तीत जास्त गाड्या कशा जातील त्या पद्धतीने आम्ही सगळं नियोजन केलं आणि आज सर्व सिन्नर तालुक्यातील तमाम मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले। सिन्नर तालुक्यातनं उद्या कमी जास्त प्रमाणात 500च्या आसपास गाड्या सिन्नरमध्ये जाणार आहे आणि सर्व जाताना 2-3 दिवसाचा शिधापाणी बरोबर घेऊन आणि गरज पडली तर तिथल्या लोकांसाठी काही अन्न शिधापाणी घेऊन जाण्याचं नियोजन आम्ही करतोय। ही काही वाऱ्याची झुळूक नाही, हा तर झंझावात आहे। ही काही वाऱ्याची झुळूक नाही, ही तर झंझावात आहे। येणाऱ्या खऱ्या वादळाची सुरुवात आहे। देख रहे ना आंखों से, हम आएंगे लाखों से। जब तक ना सबल हो तुम, नींद चैन त्यागो तुम। संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी संघर्ष योद्ध्याने जे वादळ निर्माण केलेलं आहे, त्या अथांग जनसागरामध्ये नाशिक जिल्हा काही मागे राहणार नाही। शेकडो वाहनं आज मुंबईकडे रवाना झालेली आहेत आणि आताच मुक्षी सरांनी सांगितलं की सिन्नर तालुक्यातून मोठ्या संख्येनं काही वाहनं आजच रवाना झालेली आहेत, काही वाहनं रात्री रवाना होत आहेत। पण आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते उद्या सकाळी आडवा फाटा छत्रपती संभाजी चौक या ठिकाणून सकाळी 7:30 वाजता मोर्चाला जाणार आहोत। तरी तालुक्यातील आणि आसपास पंचक्रोशीतील सर्व बहुजन बांधवांना सर्व कळकळीची विनंती की आपण मोठ्या संख्येनं या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आंदोलन यशस्वी करावं। जय जिजाऊ, जय शिवराय। आंदोलनापासून दूर ठेवलेल्या या मराठा समाजाला अभी नाही तो कभी नाही या भूमिकेतून आमच्या तमाम सिन्नर मधून 500 गाड्यांच्या ताफ्यासह आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता मुंबईकडे रवाना होत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।